धन्यवाद. धन्यवाद. तर पहा लक्ष असणार आहे 69 69. हे धावा कुटायच्या आहेत त्या त्या 5 षटका म्हणजे 30 चेंडूमध्ये 69 धावा कुटायच्या आहेत. आजच्या दिवसातला शेवटचा सामना असेल हा. डी ग्रुप मधील पहिला सामना आपण आज खेळवत आहोत. तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे ती म्हणजे आशिक आणि दुर्गेश. तर पहा हॅट्रिक षटकार मारले तर 2000 असणार आहेत आशिकला कवालजीत पाजी यांच्याकडनं आणि हॅट्रिक चौकार मारले तर 1000 रुपये असणार आहेत. कवालजीत यासाठी खूप सारी बक्षिस कवालजीत कडून आशिक साठी बक्षिसांचा वर्षाव पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा. रावेलव संघ शेवटचा सामना आशिक साठी प्रत्येक षटकारामागे 500 रुपये. रोहित कबाडी यांच्याकडनं आशिक साठी प्रत्येक षटकारामागे 500 रुपये. पहा या खेळाडूवर पैशांचा वर्षाव केला जातोय आणि विनंती असेल डगआउट मध्ये फक्त 11 खेळाडू राहतील. प्लीज विनंती असेल सर्वांना नियम समान आहेत. उगाच पेनल्टी द्यायला भाग नका पाडू. चला मॅच सुरू. गोलंदाजीसाठी मंजित रफ्तार का सौदागर. मंजित येतोय पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती स्विच अटेम्प्ट बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन होऊ दिलं नाहीये. पहिला निर्धाव चेंडू या ठिकाणी संपन्न होत असताना पाहायला मिळतोय. 69 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. 69 रन्स टू विन. 69 धावा बनवायच्या आहेत. पहिलाच बॉल डॉट फेकलाय. गोलंदाजी मार्क वरती मंजित आलाय आणि निश्चित पहिल्या चेंडूवरती कमाल दाखवली आहे. इथं मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत. झेलसाठी धावतायत. झेल पकडणार कोण हा प्रश्न आहे. काय कमिटमेंट आहे मैदानाच्या आतमध्ये. दूरवरचं अंतर कंप्लीट केलं आणि हा सुंदर सुबक झेल या ठिकाणी टिपलाय. कठीण झेलला सोपं करून दाखवत असताना तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये टिपलाय झेल. संपलाय खेळ. लागलेला पहिला हादरा. बॅटिंग करणाऱ्या टीम विजय 11 ला. बॅट्समन आउट. थैंक यू सो मच. क्रिकेट के फैंस का दिल का निश्चितच दिल की धडकन. आशिक मैदानाच्या बाहेर जबरदस्त झेल.
राहुल पाटील याच्या माध्यमातून हा सुंदर झेल पाहायला मिळाला. दूरवरचा अंतर कव्हर केलं आणि चेंडूवरती अचूक नजर. उंच उडालेला झेल दूरवरनं जाऊन त्या ठिकाणी टिपला कसा जातो. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल या ठिकाणी कॅरी केलाय. निश्चितच हातातनं झेल सुटला होता, मात्र नजर चेंडूवरती पहा तुम्ही. टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहताय काय जबरदस्त कमिटमेंट आणि त्यानंतर सेलिब्रेशन. लेपंगा राहुल पाटील जबरदस्त. पाटील की गाजवली. वेल जज कॅच. नक्कीच आशिकची जागा भरण्यासाठी मैदानामध्ये आता समीर पाटीलला पाठवलाय. म्हणजेच तेवढ्याच ताकदीचा खेळाडू अजून एक पाठवलाय मैदानामध्ये. कारण की धावफलकावरती करायचे 69, अजून धावफलक खुललेलं नाही आहे. म्हणजे यावेळेस चेक केलं जाईल. दिशा पाहतायत आउटसाइड डॉपस्टम जास्त बाहेर. व्हाईट बॉलचा कॉल येतोय. अवांतरची खून करत असताना एका धाबेची मदत येते. धावफलकाचा श्रीगणेशा झालाय. एका धाबेच्या मदतीने इथं धावफलक खुललंय. सुरुवात झालीये. मंजितचा हा चेंडू आउटसाइड डॉपस्टम जास्त बाहेर. निश्चितच कुठल्याही प्रकारे बॅटला स्पर्श झाला नाही. व्हाईट बॉल येतोय. अवांतरच्या धावेच्या स्वरूपानं इथं सुरुवात झाली आहे. समीर पाटील साठी हा चेंडू बॉडी लाईन स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. पॉवर प्लेचं षटक आहे आणि इथं पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथं जोडतायत. धावफलकावरती आपण पाहाल तर एकंदरीत 1 गडी बाद 3 धावा. समीर आणि दुर्गेश या 2 फलंदाजांवरती फार मोठी जिम्मेदारी जबाबदारी असणार आहे. गोलंदाज मंजित गोलंदाजी करत असताना उंचपुरा गोलंदाज. वेगवान गोलंदाजीसाठी नक्की सुपरिचित. उंची चांगली आहे आणि खांद्यामध्ये प्रचंड ताकद. राईट अमोर द विकेट. समीर पाटील साठी टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला. थोडंसं खराब फिल्डिंग. चेंडू जातोय मागे. त्या ठिकाणी अडवला जाईल. फेक होईल. तोपर्यंत पुन्हा 2 धावांचं योगदान येतंय. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. निश्चितच स्कोअर कार्ड वरती जोडल्यानंतर धावफलक पुढे सरकलं 5 वरती. स्पर्धा आपण पाहताय LPL लोढा हेवन क्रिकेट प्रीमियर. लोढा हेवन क्रिकेट क्लब आयोजित लोढा हेवन प्रीमियर लीग पर्व 5वं आणि दिवस क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. फ्रेश मॅच. इथं हा चेंडू ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. पुन्हा एक धावा. नो बॉलचा इशारा. खेळपट्टीच्या बाहेर पडलाय का हे चेक करायचंय. चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडला आहे का चेक करायचा आहे. पंचांचा इशारा नो बॉल. सामना आपण पाहताय रव्या 11 आणि विजय 11 या 2 संघांच्या दरम्यान चाललेली मॅच. काटेकी टक्कर. सुरुवातीला रव्या 11 रव्या वीर 11 या संघानं तब्बल बनवल्या 68 धावा आणि 69 धावांचं तगडं आव्हान या ठिकाणी उभं केलंय. चेक केलं जात आहे. पंचांचा निर्णय नो बॉल आहे. त्यानंतर वॉर रूम मध्ये या ठिकाणी चेक केलं जात आहे. UTCची टीम कंट्रोल रूम मध्ये चेक करतायत. तब्बल 5-5 कॅमेऱ्यांच्या साह्यानं हा संपूर्ण सोहळा कव्हर केला जातो. इथं पहा टप्पा अगदी खेळपट्टीच्या बाहेर. नो बॉल. थर्ड अंपायर डिसिजन येतोय. हा नो बॉल आहे आणि निश्चित फ्रीडचा इशारा येतोय. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन समीर पाटील. फार मोठी जबाबदारी जिम्मेदारी. गोलंदाज मंजित. राईट अमोर द विकेट. या चेंडूवरती वार केलाय. फटका चांगला खेळलाय. अप्रतिम दर्जाचा प्रहार. चेंडू झालाय सीमा पार. षटकार. थँक्यू. सुरुवातीला आपण पाहिलं तर आशिक लवकर बाद झाला. ज्याच्यावरती फार मोठी जबाबदारी जिम्मेदारी होती. विश्वास होता. विश्वास तुटला आणि आशिकचा एक सुंदर झेल राहुल पाटीलनं टिपला. त्यानंतर आपण पाहताय समीर पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलाय आणि सूत्र हातात घेतलीत. षटकार ठोकलाय. धावफलकावरती एकंदरीत 12 धावा. मंजित येतोय पुन्हा एकदा. यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक. एक्स्ट्रा कव्हरला बीट केलंय. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं जाईल. चेंडूला अडवून फेक करेल. पुन्हा 2 धावा येत आहेत. चांगली फिल्डिंग. थ्रो सुद्धा येतोय. मात्र वेळेत 2 धावा कंप्लीट करतायत. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलंय. एका षटकाचा खेळ संपलाय. मंजितला आपण पाहिलं एका षटकात त्यानं खर्च केला 14 धावा. 1 गडी बाद. 14 विजय 11.
24 चेंडू आणि इथून 55 धावांची आवश्यकता. एका षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावरती तुम्ही पाहताय एक गडी बाद 14 धावा. सुरुवात करत असताना आपण पाहाल तर आशिक लवकर बाद झाला. त्यानंतर समीर आणि दुर्गेश हे दोन फलंदाज खेळतायत. 69 धावांचं तगडं आव्हान इथं ठेवलंय. आव्हानाचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात कुठून काढल्या 14 धावा. जरूर आशिक लवकर मैदान सोडून निघून गेला, मात्र समीर जो मैदानाच्या आतमध्ये आला 5 चेंडू त्यानं फेस केलेत, 12 धावा इथं वसूल केल्यात. 24 चेंडू आणि इथून 55 धावांचं लक्ष्य पार करायचंय. 5 षटकांची मॅच. चला मित्रांनो, स्पीडअप करा. संध्याकाळचं सत्र आहे, जवळजवळ 5:45 वाजतायत आणि संधी प्रकाशामध्ये निश्चितच आपल्याला त्रास होऊ शकतो. बॅड लाईटचा इम्पॅक्ट या मॅच वरती पडायला नको याची काळजी आपण घ्यायला हवी. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. लोढा हेवन क्रिकेट क्लब आयोजित लोढा हेवन प्रीमियर लीग LPL 2025 स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस या ठिकाणी पार पडतोय. आजच्या दिवसाची ही शेवटची मॅच मैदानावरती सादर होत असताना निकेश भोईर अँड कंपनी मैदानावरती राव्या 11 हा संघ मैदानावर सुरुवातीला बॅटिंग केली. तब्बल बनवल्या त्या 68 धावा आणि 69 धावांचं तगडं आव्हान या ठिकाणी उभं केलंय. राव्या वीर 11 14 धावा धावफलकावरती या ठिकाणी विजय 11 संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अंती. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय. गोलंदाज सदानंद. पहिलाच बॉल अतिशय सुंदर बॉडी लाईन शरीरावरती आदळत असताना निर्धाव येतोय. नक्कीच सदानंद काय चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. हेच तर आहे की निकेश भोईरच्या टीम मध्ये गोलंदाजीचा भरणा खोलवर आहे. तुम्ही पहिलं षटक पाहिलं, मंजितचं वेगवान म्हणला पहा, हा देखील एक शरीराला वेध घेतोय, पण ही चोरटी धाव रोखू शकत नाहीये. बाईकच्या स्वरूपात पंच आम्हाला इशारा करतायत की धावा अंकित होईल. धाव फलकावर पाहायला मिळतात 15. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. खूप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय, खूप चांगल्या. सदानंद तेली एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे, अनुभव आहे. तो अनुभव इथे पणाला लावत असताना मैदानामध्ये गोलंदाजी करतोय सदानंद. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जाते, कारण की समीर पाटील जो मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो तो आता स्ट्राईकला आलाय. म्हटलंच होतं सापळा रचला होता, पण या सापळ्यामध्ये सापडणार नाही आहे. काय निर्णय पंच. आणि हा चौकार आणि धावा वेग घेतील डीजे. खलनायकाची भूमिका पार पाडत असताना समीर पाटील 6 चेंडू आणि 16 धावा इथं वसूल करतोय. बॅटिंग करत असताना नायक बनून कामगिरी पार पाडतोय विजय 11 या संघासाठी. आशिक बाद झाल्यानंतर जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आली आणि ही जबाबदारी पेलण्याची ताकद माझ्यामध्ये सुद्धा आहे हे सांगायला त्यानं सुरुवात केली आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाज सदानंद येतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. इथं पुन्हा एकदा फिरून मारलाय, फटका चांगला आहे, ताकदवर प्रहार, लांबी सुद्धा गाठलीये, उंची सुद्धा गाठलीये. हँडसम स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड, षटकार. थँक्यू. प्यार का तोहफा विजय 11 या टीम साठी. समीर पाटीलच्या बॅटमधनं अजून एक मोठा ब्लास्ट येतोय, षटकार येतोय. 6 धावांची मदत इथं धावफलकाला केली जाईल. स्कोर कार्ड वेगानं पुढे सरकेल ते तब्बल 25 या धावसंख्येवरती. 20 बॉल आणि 44 धावांचं समीकरण. 20 चेंडू शिल्लक आणि 44 धावा इथून बनवायच्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय सदानंद अंडर प्रेशर. हा चेंडू चांगला, गुगली डिलिव्हरी, टप्पा खाल्ला, थोडासा आतमध्ये घेतलाय.
या अगोदर आपण पाहत होता लेग कटर करत होता, मात्र इथे चेंडूला थोडंसं आतमध्ये घेताना पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना फेकलाय हा डॉट. समीर पाटील चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय, त्याला थांबवून ठेवण्याचं आव्हान आहे आणि हे आव्हान त्यानं स्वीकारलंय. सदानंद गोलंदाजी करत असताना अनुभवी गोलंदाज आहे, त्याच्या विरोधात हल्ला चढवलाय. आता मात्र हल्ला बोल करत असताना बोलतोय समीर पाटीलचा बल्ला. हल्ला बोल षटकार. धन्यवाद. मैदानावरती क्रिकेटचा थरार आणि मैदानाच्या बाहेर प्रेक्षक राजा आणि फॅन्सचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश अँड फॅन्स कंपनी मैदानाच्या बाहेर आनंद लुटत असताना, प्रथमेश फॅन्स क्लब चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एन्जॉय करत असताना, सामन्याचा आनंद लुटत असताना. संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये मजा लुटली जाते. नक्कीच खूप चांगलं प्रदर्शन बॅटिंगचं राहिलं ते म्हणजे अजूनपर्यंत तरी समीर पाटीलची बॅट आग उगवताना पाहायला मिळाली. आपल्याला गरज होती. धावा फलकावरती पाहायला मिळतात 31. चला स्पीडअप करा. शेवटचा सामना आहे. 6 वाजायला फक्त आणि फक्त 5 मिनिटं शिल्लक आहे. 18 चेंडू 38 धावांची गरज. अजूनही सामना बॅलन्स आहे. इथून सांगू शकत नाही कुठला संघ विजय होईल, कारण की फलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचे आहेत आणि गोलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचे आहेत. नक्कीच भाग्यवान सर, संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांना खेळपट्टी साथ द्यायला सुरुवात करते आणि निश्चित इथून आपण पाहिलं तर अजून 18 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष्य पार करायचंय. हे लक्ष्य सुद्धा इथून निश्चितच डोकेदुखी ठरू शकतं. गोलंदाज गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार होतोय. मंजित वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक. पूर्वीच्या पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा जरूर ठरला, त्यानंतर या षटकावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय राव्या वीर 11च्या कर्णधारानं. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल हलक्या हातानं फ्लिक केलाय. काय फटका खेळलाय, मात्र दर्जेदार फिल्डिंग. सीमारेषेच्या जवळ दूरवरनं आला, चेंडूला अडवून आतमध्ये थांबवलंय. दुसऱ्या धाबेसाठी धावलेत आणि यशस्वीरित्या 2 धावा जरूर कंप्लीट केल्या, मात्र 3 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथं पाहायला मिळतीये. 3 धावा धावफलकावरती जोडतायत. 34 धावा 1 गडी बाद. मोठे फटके येत नाहीत, पण एकेरी दुहेरी धावफलक चालतं ठेवतात इकडे, कारण की त्यांना माहिती आहे एखादा खराब चेंडू आला तर नक्कीच प्रहार करायला पाहिजे, पण चांगल्या चेंडूला सन्मान दिला पाहिजे, एकेरी दुहेरीला महत्व दिलं पाहिजे. तेच मैदानामध्ये चालू आहे. नक्कीच विराट कोहलीचं हे तंत्र, महेंद्रसिंग धोनीचं हे तंत्र. ज्या वेळेला मोठे फटके मिळत नसतात त्यावेळेला सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं असतं. स्कोर कार्ड वरती आहेत 28 धावा, 34 धावा, 17 चेंडू आणि 35 ची गरज. मंजितचा हा चेंडू यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. लॉंग ऑनला चेंडू येतो. एका टप्प्यावरती चेंडूला गॅदर केलं आणि निश्चितच एकच सिंगल धाबेवरती संतुष्ट राहतील. 35 धावा 35. नाही, मंजितच्या ओव्हरमध्ये मोठा फटका आहे ना, खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण की वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय. तुम्ही पाहताय की फलंदाजाला बॅटचं स्विंग करायला देत नाहीये. बॅट स्विंग करायच्या अगोदरच चेंडू हाताळतोय. नक्कीच, आणि उंची सुद्धा चांगली आहे मंजितकडे. जर तुम्ही पाहाल तर अगदी 6-6.5 फुटाचा हा गडी. राईट मोर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळलाय अलॉंग द कार्पेट. सीमारेषेच्या जवळ सुंदर फिल्डिंग थ्रो आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मानस होता, मात्र धाडस झालं नाही आणि वेळीच या ठिकाणी पुन्हा रिटर्न पाठवले दुर्गेशनं. त्याला माहिती आहे विकेट फार महत्वाची आहे. धावा होत राहतील, विकेट ठेवणं गरजेचं आहे. सर सलामत तो पगडी 50. नाही, आता समीर स्ट्राईकला आलाय, ही महत्वाची बाब आहे, कारण की त्याच्या बॅटीतून 10 चेंडू मध्ये 29 धावा आल्यात, म्हणजे त्याच्याकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा ठेवेल संघ.
वाईट चेंडू पंच आम्हाला इशारा करतायत. वाईट चेंडू आवडतात धावेत भर धावा आता वाढतील धाव फलकावरती पाहायला मिळतील. सदतीस धावा. ओ हो मी आधीच सांगितलं होतं. पहा हा झेल सोडलाय. हा झेल सोडलाय ही कॅच सोडली का मॅच सोडली. निकेश भोईर टेन्शन मध्ये आले. त्यांच्याकडनं होते चूक. जो खेळाडू लय मध्ये आहे टच मध्ये आहे त्याची विकेट सोडली त्याची कॅच सोडली. नक्कीच हा कुठेतरी अडथळा निर्माण करेल. डोकेदुखी ठरेल हा. क्रिकेटच्या मैदानावरती पकडा कॅच जिंका मॅच हे सोपं सूत्र असतं. या ठिकाणी आपण पाहताय समीर पाटीलला जीवनदान मिळालंय. मात्र निश्चितच चेंडू चांगला पाहायला मिळाला. म्हणजेचा अतिशय अप्रतिम गोलंदाजी. 14 चेंडू आणि 32 धावांचं लक्ष्य इथं पार करायचंय. स्ट्राईक वरती समीर पाटील चांगलं बॅटल. या चेंडूवरती अपील करतायत. दोन्ही पंचांकडे दाद मागतायत. समीर पाटील खेळाडू वृत्तीचं उत्कृष्ट उदाहरण पेश करत असताना त्याला माहिती होतं माझी एज लागली आहे आणि लगेचच दुसऱ्या बॉलवरती उत्तर दिलंय. चांगल्या दर्जाचा झेल निकेश भोईर यांनी टिपला आणि लागलाय हा अजून एक हादरा. समीर पाटील तंबूत परतलाय. थँक्यू. इथं विकेट मिळाली आहे. महत्वाची विकेट. समीर पाटील जो मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत होता 12 चेंडू 29 धावांची इनिंग ज्यानं साकारली तो फलंदाज या ठिकाणी माघारी परतलाय. रोहित मैदानामध्ये दाखल होतोय आता. समीरची जागा भरण्यासाठी रोहित दाखल होतोय. राईट हँडेड बॅट्समन. 13 चेंडू 32 धावा. समीकरण अजूनही बॅलन्स आहे मित्रांनो. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. वेग 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 आणि भन्नाट वेग. 3 चेंडू तुम्ही शेवटचे पाहिले. मंजितचे अतिशय वेगवान चेंडू हाताळले. तिन्ही चेंडू यष्टीरक्षकाच्या बरोबर हातामध्ये आणि इथून षटक समाप्त होत आहे. आता समीकरण असेल 12 चेंडू 32 धावा 16.00 ची सरासरी इथून कायम ठेवायची आहे फलंदाजी करत असताना विजय 11 संघाला.
आवश्यकता. मैदानाची भौगोलिक परिस्थिती आणि मैदानाचा जर अंदाज अभ्यास आपण घेतला तर कुठलीही धावसंख्या विजयाची गॅरंटी या ठिकाणी देत नसते. 9 चेंडू 24 धावांची आवश्यकता. धावफलकावरती आहेत 45. नेक्स्ट बॉल. इथं हा फुलटो चेंडू होता. विकेटच्या मागे चेंडूला अडवण्यात अपयशी. हा सरळ चेंडू निघून आलाय लॉंग स्टॉप एंडला. चौकार. वाईड बॉल चेक करायचा आहे. ओके, वाईड बॉल चेक करायचा आहे. वाईट बॉल चेक करायचा आहे. त्या ठिकाणी युटीसीच्या कंट्रोल रूम मध्ये आपण चेक करतोय. तर पहा वाईट नाही आहे फेअर डिलिव्हरी, पण हा नशिबाचा चौकार मिळालेला आहे. निकेश भोयरने केली चूक. थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने देखील केली चूक आणि येतोय चौकार. आता 8 चेंडू 20 धावांची गरज. पहा समीकरण अजून इथून बॅलन्स आहे. दुर्गेश मैदानामध्ये आहे. उडवलाय उंच 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 लांब गेला नाहीये आणि पहा इथे फलंदाज बाद. मोठी विकेट. दुर्गेश बॅक टू डग आउट. तर पहा वैभवसाठी बक्षीस आहे. आता मैदानामध्ये येणार की नाही ही शक्यता होती, शंका होती मनामध्ये, पण आता मैदानामध्ये आलाय. जर लगातारचे 3 षटकार मारले तर सुधीर कोतकर यांच्याकडनं 1000 रुपये, जयेश गाडगे यांच्याकडनं 1000 रुपये. पहा बक्षिसांचा वर्षाव. आणि दिनेश वाजे यांच्याकडनं देखील 1000 रुपये असणार आहेत लगातारच्या 3 षटकारांसाठी. 7 चेंडू 20 धावा. राहुल पाटील सामोरे जाईल वैभवला. इथं समोर खेळलाय. फटका चांगला आहे, मात्र जागेवरती फिल्डर बरोबर तैनात. एका टप्प्यावरती चेंडूला गॅदर केलं, फेक केली. तोपर्यंत इथं एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. षटक क्रमांक 4 इथं संपलंय. 3 गडी बाद 50 धावा. 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. पहा ज्या वेळेस 12 चेंडू मध्ये 32 होते तिथे कुठेतरी चांगलं षटक हाताळलं असेल ते म्हणजे राहुल पाटीलने. कारण की 16ची सरासरी कायम ठेवायची होती, तिथे 3 धावा कुठेतरी कमी आल्या. पण आता 7 चेंडू 19 धावा करायच्या आहेत. आता कुठल्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल, कुठल्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल, कोणावर भरोसा दाखवला जाईल, कारण की 8 गोलंदाज आहेत. आणि वापरलाय वेगाचा बेताब बादशाह, ज्याने लोढा हेवन मध्ये गोलंदाजीचा वेग काय असतो दाखवलाय तोच टप्पन आता गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. निकेश भोयर यांनी जर ओव्हर घेतली तर किरण आंबेकर यांच्याकडनं 1000
पण आता गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे टप्पन. याच्यावर जबाबदारी दिली आहे संघनायकाने. कर्णधाराने भरोसा दाखवला या खेळाडूवर. हा भरोसा कायम ठेवेल का? टप्पनने जर विकेटची हॅट्रिक घेतली तर दिनेश वाजे यांच्याकडनं 1000 रुपये. पहा वैभवसाठी तर बक्षीस आहेच. लगातार दीपक भाई यांच्याकडे देखील 1000 रुपये असणार आहेत. टप्पनला ओ हो पहिला चेंडू, निर्धाव चेंडू, डॉट चेंडू. हाच वैभव ज्याने एक वेळेस LPL मध्ये षटकार मारून मॅच जिंकवली होती. फायनलचा थरारक भरा सामना होता. आता तशी खेळी करावी लागेल इकडून. वैभव टू टप्पन. पाच चेंडू आणि 19 धावांचं लक्ष इथं राहिलंय. इथं पहा बॅटची एज. थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला होता, तो अडवलाय. इथं सिंगल आलीये. 4 चेंडू 18 धावा. पहिल्या चेंडूवरती डॉट, त्यानंतर एक सिंगल आलीये. गोलंदाज गोलंदाजी करत असताना टप्पल. इथं फुलटो चेंडू समोर खेळलाय. ताकद किती आहे फटक्यात? कमी ताकद. त्या ठिकाणी मंजित सुंदर झेल. फलंदाज होतोय बाद आणि आशेचा किरण अजून एक विजलाय. बाद. दोन्ही संघासाठी सामना जिवंत आहे. सलगच्या 3 चेंडूंवरती 3 षटकार ठोकावे लागतील. रोहित माघारी परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इथं फटका खेचलाय. जबरदस्त प्रहार केलाय. ताकदवर वज्र प्रहार आल्या आल्या ठोकलाय. हा ब्रँडेड षटकार. थँक्यू. मॅच अजूनही जिवंत आहे. असद मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकलाय. भाग्यवान सर काय म्हणताय? 2 चेंडू 12 धावांची गरज. पण टप्पन सांगतायत की मी हाय अजून, थांबा. मी ह्या मारू देणार नाहीये. पण असा तो इरादे स्पष्ट करतोय की पहिला चेंडू आल्या आल्या प्रहार केलाय. आता लगातारचे 2 चेंडू मध्ये 2 षटकार मारावे लागेल. आता चेंडू खाली राहिला आणि कार्पेटच्या माध्यमाने चेंडू चाललाय क्षेत्ररक्षक हातामध्ये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला. आता 1 चेंडू 10 धावा. क्रिकेटमध्ये असा कुठला शॉट नाही आहे जिथे 1 चेंडूवरती 10 धावा मिळतील. असा कुठला फटका नाही आहे. पण एखादा जर नो चेंडू आला तर इथे कमबॅक करेल. पहा 1 चेंडू 10 धावा. सामना आता झुकलेला आहे आणि उडवलाय. पाहू शकता झेल होईल का? नाही. येतोय चौकार. पण आज सामना जिंकलेला आहे राव्यावीर 11 संघाने. तर नक्की जिंकलेल्या संघाचे अभिनंदन. विजय